हे सगळं वातावरण अतिशय दिवसेदिवस खराब होत चाललं आहे। बाहेर जे अडकलेत लोक, त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्यांचे नातेवाईक इथे आहेत, त्यांना कळत नाही आहे की नेमकं आहे। अशात महाराष्ट्र शासनाने आपली भूमिका काहीतरी प्रसिद्ध करायला पाहिजे की बाबा आम्ही ही हेल्पलाईन चालू केलेली आहे किंवा आम्ही आणतोय। कारण पेपरमध्ये ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 164 लोकांना आणायची व्यवस्था एक खासगी विमान पाठवून केली अशी बातमी आम्ही ऐकली आहे। आता ही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आहे का त्यांच्या वतीने आहे? म्हणजे जे काही पेपरमध्ये वाचतोय त्याच्यात आम्हाला असं दिसतंय की ते त्यांच्या वतीने केलं, अभिनंदन आहे, चांगली गोष्ट केली की त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन। जर एखादा उपमुख्यमंत्री घेऊन स्वतःची जर ताकद लावून 164 लोकांना आणवत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पुढे 1-2 पावलं असायला पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांची अजून भूमिका झालेली नाही आहे की महाराष्ट्र शासन काय करणार आहे। तर याच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा एक संभ्रम आहे। तर आता मुख्यमंत्री अनासे सभागृहात आहेत, सभागृहात महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि त्यांनी जरी वैयक्तिक आणले तरी त्यांचं देखील अभिनंदन आहे। हा जो काही हे युद्ध सुरू झालं ते युद्ध सुरू झाल्यानंतर एअर स्पेस बंद झाल्याबरोबर विशेषतः जे भारतीय पर्यटक किंवा वेगवेगळ्या व्यवसाय करता तिकडे गेलेले लोक आहेत, जे तिथले रेसिडेंट नाही आहेत, जे भारतात परत यायचं आहे, त्या लोकांचं मेसेजेस आपल्याला यायला लागले। आपण तात्काळ केंद्र सरकारच्या जी परराष्ट्र मंत्रालय आहे त्याच्याशी संपर्क केला। त्यांनी एम्बसीला सगळीकडे ॲक्टिवेट केलं, सगळ्यांना एम्बसीशी संपर्क साधायला सांगितला। पण आपल्याला याची कल्पना होती की नुसतं एम्बसीला संपर्क साधून हे होणार नाही, म्हणून आपल्या राज्याचे जे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत श्री गिरीश महाजन यांना आपण ती जबाबदारी दिली। आपण एक व्हॉट्सॲपचा नंबर सगळ्यांना दिलेला आहे, त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर लोक संपर्क करत आहेत। त्यांच्या ज्या तिथल्या अडचणी आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने देखील सगळे प्रयत्न आपण हे सुरू केलेले आहेत। मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की एअर इंडियाची विमानं आता हळूहळू त्या ठिकाणी जात आहेत आणि लोकांना परत आणत आहेत। काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरू आहेत, तर जिथनं आणता येत आहे तिथनं आणण्याचा सगळा प्रयत्न चाललेला आहे। विशेषतः कुवेतमध्ये हा प्रश्न निर्माण झाला होता की आपले जे ट्रान्झिटचे पॅसेंजर्स आहेत कुवेतमध्ये, त्यांच्याजवळ विजा नसल्यामुळे त्यांना अडचणी होत्या, पण तिथेही आपल्या एम्बसीने प्रयत्न करून त्यांना आता एका ठिकाणी थांबवलेलं आहे किंवा एअरलाईननीच थांबवलं होतं, पण त्यांना अडचण येणार नाही अशा पद्धतीनं तो प्रयत्न देखील आपल्या वतीनं करण्यात आलेला आहे। विशेषतः जे काही वेगवेगळे आपले त्या ठिकाणचे मंडळ आहेत, मराठी मंडळं वगैरे, यांना देखील आपण ॲक्टिवेट केलेलं आहे। त्यांच्याही माध्यमातनं जे काही आपले तिथले लोक आहेत त्यांना आपण मदत करतो आहे, त्यांच्याशी संपर्कात आहोत। व्हिडिओच्या कॉलच्या माध्यमातनं स्वतः गिरीश महाजन त्यातल्या अनेक लोकांशी बोललेले आहेत आणि त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे। आपल्या इथे आपले जे चीफ ऑफ प्रोटोकॉल आहेत श्री गावंडे, त्यांना देखील आपण ही जबाबदारी दिली होती, कारण ते फॉरेन सर्व्हिसचे ऑफिसर आहेत। त्यांनी त्या ठिकाणी विशेषतः आपल्या एम्बसीची बैठक घेऊन आणि ज्या काही SOPs आहेत त्या SOPs तिथले जे आपले नागरिक आहेत त्यांना त्या दिलेल्या आहेत। त्या आपल्या माझ्या ट्विटरवरनं माझ्या Xवरनं मी त्या पोस्ट केलेल्या आहेत, त्या आपण पाहू शकता। दोनदा आपण सगळ्या पद्धतीनं काय काय लोकांनी करायचं आहे किंवा काय करू नये या गोष्टी देखील त्यांच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत। आणि आपण जे सांगितलं ते देखील सत्य आहे की आमचे उपमुख्यमंत्री यांनी या ठिकाणी स्वतः त्यांच्या पक्षाच्या वतीनं ती व्यवस्था केली होती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।